गुड मॉर्निंग. आज 5:55 मी उठलेली आहे. मॉर्निंग वॉकला सगळे जात आहे बघा. आता मी झाडझूड करणार बाहेरची छान आणि पाणी वगैरे टाकून सगळं टाकून देणार थोडंसं आणि रांगोळी काढणार तुळशीसमोर. अशी रांगोळी काढून ठेवली की गुरु ठेवतच नाही. गुरु 2 मिनटात ती रांगोळी तसनस करून ठेवते. तुम्ही बघा, तुम्हाला पूजा करताना पण माझी रांगोळी दिसत नाही कारण की गुरु ठेवतच नाही. आता पूर्ण कचरा उचलून घेणार, छान क्लीन करणार ही जागा, कारण की गुरु दिवसभर खेळत राहते इथे, त्यामुळे मी जास्त कचरा ठेवू नाही शकत इथे. आता तुळशीसमोर मी छान रांगोळी काढणार छोटीशी. नळ पण आलेला आहे, पाणी भरावं लागते प्यायचं. आता रांगोळी काढत आहे मी. रांगोळी काढून तयार झालेली आहे. आता मी चहा ठेवलेली आहे. चहा झाली का मग स्वयंपाकाची तयारी करते, कारण की गुरुचे पप्पा सकाळीच जातात ड्युटीला. गुरु आज उठला नाही आहे, त्याला बरं नाही आहे. तर हे बघा, भाजीची तयारी चालू आहे. आता मी चाय आणि टोस्ट थोडासा नाश्ता करून घेते. सूरज किती निघालेला आहे बघा, किती बापरे, एकदम छान दिसते माझ्यावरून. आता मी मुंगना शेंगाची भाजी करणार. कूलर चालू असल्यामुळे कूलरचे आवाज येते, त्यामुळे मी ते साऊंड बंद केलेलं आहे आणि स्वतःच्या वॉइसने व्हिडिओ बनवत आहे. आज जिरा मोहरी टाकून झाले की मसाला आहे, अद्रक टमाटरचा पेस्ट आणि कांदा वगैरे आहे त्याच्यामध्ये, ते बारीक करून ठेवलेला होता. आता हे सगळं गरम तेलामध्ये टाकून सगळं मिक्स करणार. मसाले झालेले आहे छान. आता टमाटरमध्ये तिखट, मीठ, गरम मसाला, धने पावडर हे सगळं टाकून त्याला पण चांगल्याने होऊ द्यायचं. तुम्ही कशी बनवता याची भाजी तुम्ही कमेंट्स करून सांगा मला. मी तर अशाच पद्धतीने बनवते. भात झालेला आहे. भातावर आता मी झाकणी झाकत आहे आणि मसाला पण होत आहे छान. थोडंसं मसाल्याचं पाणी होतं ते टाकून दिलं, ताकी ते कढईला लागलेलं नाही पाहिजे बा म्हणून. छान मसाला झाला की आता मी शेंगा आणि वांगे टाकत आहे. मला शेंगासोबत वांगे पाहिजे तर छान लागते, नंतर नुसते शेंगाची भाजी बनवली तर इतकं छान नाही लागत. तुम्ही कसे बनवता ते मला कमेंट्स करून सांगा. आणि हो, मला ही भाजी चालत नाही तरी पण मी एखादी वेळा खाते. घरचे तर ओरडतात, तरी पण एखादी वेळा चालते. मला खूप आवडते ही भाजी. आता हिला होऊ देऊया तेलामध्ये छान, त्याच्यानंतर आपण पाणी सोडू. आता आपण पोळ्याची तयारी करूया. आज गुरु उठलाच नाही होता मॉर्निंगला, त्यामुळे मला एवढा व्हिडिओ बनवायला भेटलेला आहे. नाहीतर गुरु राहते तर व्हिडिओ बनवूच नाही देत. गुरुला आज ताप आलेला आहे, त्यामुळे तो झोपलेला आहे. पण मला छान नाही वाटत आहे. ऑलमोस्ट पोळ्या पण झालेले आहे माझेवाले आणि स्वयंपाक पूर्ण रेडी झालेला आहे. बस भाजी बाकी आहे थोडीशी. झालं, भाजी पण झालेली आहे. आता भाजी झाली की आपण सांबार टाकू आणि गॅस बंद करू. झालं, आता स्वयंपाक झालं की आपल्याला भांडे घासायचे आहे. तेवढे भांडे लावून करून ठेवायचे आहे व्यवस्थितपणे. आता आपण भांडे घासूया.
का झालं तुला? बरं नाही लागत आहे माझ्या बेटूला? हो. ताई नाही, मम्मा आहे ना मी. चाय खाते का? चाय तोच खाते तू? हां, चला ये बेटे, ये मम्माकडे ये ना. मम्माकडे ये, मम्मा उचलते तुला. ये. माझं बेटू चाय तोच खातोय. माझे कामं झाले आता मी नाव करायला जात होते. तू चाय तोच घेऊन घे, तुला चाय तोच देते. तू चाय तोच खा बसू ना. छान है ना. खाऊन जाऊन झोपला मग चाय तोच खाऊन घे थोडंसं, बरं वाटेल माझ्या बापूला. उठा, खाऊन घे. चला चाय तोच खा. तुला लवकर ठीक व्हायचं आहे ना. घे, मी चारून मी चारून देते तुला. ब्रश करा. पाणी आहे तिकडे, पाणी आहे बेटा. हो, ब्रश कर लवकर लवकर. हो, गाडी. पप्पा येते ना आता तुझे. तू आज संध्याकाळी ब्रश करत आहे दादा. करा लवकर लवकर मग. ए गुरु इकडे बघ. काकू म्हण. ए दादा.